कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरती येत्या काळामध्ये भारत व चीन या दोन देशांमधले द्विपक्षीय पातळीवरचे संबंध कसे असतील याची चर्चा सर्वत्र होताना दिसते आणि ती चर्चा होणं स्वाभाविक आहे। आज भारतामध्ये कधी नव्हतं तेवढं चीनचं नाव हे चर्चेमध्ये आलेलं आहे। संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली गेलेली आहे। लोकांना घरामध्ये बसावं लागतं आहे। संपूर्ण उद्योग विश्वावरती याचे परिणाम झालेले आहेत। अर्थव्यवस्थेचा विकास दर हा देखील कमी होण्याचे भाकीत हे आता अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांकडून व्हायला लागलेले आहेत। इथल्या कामगारांचे प्रचंड मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। भारतीयांच्या मनामध्ये कमालीचा राग आहे तो एका देशाविषयी आणि तो आहे चीन। कमालीचा असंतोष आहे। या संपूर्ण कोरोना प्रकरणामध्ये सामान्य भारतीयांचा काहीच दोष नाहीये। विशेष म्हणजे 2003 मधला सार्स असेल किंवा आता हा कोविड-19 असेल, या दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीयांचा काहीही दोष नसताना त्यांना मात्र फार मोठी किंमत या संपूर्ण कोरोना व्हायरसची चुकवावी लागते आहे। आज आपल्याकडे कोरोना व्हायरसची जी संख्या आहे ही देखील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढती आहे। मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढती आहे। त्यामुळे भारताने आता पुढच्या काळामध्ये चीन बरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवावेत अशा पद्धतीची चर्चा होताना दिसते आहे। बहुसंख्य भारतीयांचं चीन विषयीचा जो राग आहे, जी चीड आहे, त्यानुसार आपण चीनला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे आहे। चीनी मालावरती पूर्णपणे भारतामध्ये बहिष्कार टाकला गेला पाहिजे आहे। अशा स्वरूपाच्या भावना ह्या स्वाभाविकपणे लोकांकडून व्यक्त केल्या जात आहेत। परंतु आपण जर बघितलं तर भारताने मात्र डिप्लोमॅटिक लेव्हलला, राजनैतिक पातळीवरती मात्र या संदर्भामध्ये अद्यापही कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये। कोरोना व्हायरसचा उगम हा चीनमध्ये झाला, चीनमधूनच त्याचा प्रसार जगामध्ये झाला। या बाबतीमध्ये अमेरिकेसारख्या देशांनी चीनवरती उघडपणे आरोप करायला सुरुवात केली। अमेरिकेबरोबर इंग्लंड असेल, जर्मनी असेल, ऑस्ट्रेलिया असेल, यासारख्या देशांनी देखील उघडपणे चीनवरती आरोप करायला सुरुवात केली। त्या देशांनी त्यांचं चीन बरोबर असणारे जे आर्थिक संबंध आहेत त्यांच्यावरती पुनर्विचार सुरू केला आहे। जपाननी तर $2 अब्ज पॅकेज घोषित केलंय। ज्या जापनीज कंपन्यांनी चीनमध्ये उद्योग लावलेले आहेत त्यांना पुन्हा चीनमधून बाहेर पाडण्यासाठी $2 अब्ज पॅकेज हे आता जपानने घोषित केलेलं आहे। जर्मनीने चीनला $20 ट्रिलियन नुकसान भरपाईचं बिल पाठवलेलं आहे। ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी देखील चीनला अनेकदा इशारे दिलेले आहेत। संयुक्त राष्ट्र संघटना देखील येत्या काळामध्ये चीनच्या वरती जर आरोप सिद्ध झाले तर त्या संदर्भामध्ये एखादी कारवाई होऊ शकेल अशा दृष्टिकोनातून पावलं हा आंतरराष्ट्रीय समुदाय उचलताना दिसतोय। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताची जी भूमिका आहे ती पूर्णपणे बचावात्मक भूमिका आहे। अद्यापही भारताने अमेरिकेच्या रीमध्ये री ओढलेली नाहीये किंवा जो जगाचा सूर आहे की जो चीनवरती आरोप करण्याचा जो प्रकार आहे त्यामध्ये अजूनही भारत पडलेला नाहीये। भारताची प्राथमिकता हा कोरोनाचा सामना करण्याची आहे, पण जेव्हा कोरोनाचं प्रकरण संपेल त्यानंतर मात्र भारताची चीन बरोबरचे कसे संबंध असतील हा निश्चितपणे प्रश्न निर्माण होणार आहे। अमेरिकेसारख्या देशांमध्ये, अनेक प्रगत युरोपियन देशांमध्ये परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये सर्वेक्षण केली जातात आणि अनेकदा हे सर्वेक्षणांचे जे अहवाल येतात त्याच्या आधारावरती परराष्ट्र धोरणाची निश्चिती बऱ्याचदा केली जाते। अनेक सर्वेक्षणाच्या अहवालांचा परिणाम हा परराष्ट्र धोरणावरती होतो। भारतामध्ये मात्र अशा प्रकारची सर्वेक्षण केली जात नाहीत। त्यामुळे आता लोकांचा हा जो असंतोष आहे, लोकांची ही जी चीड आहे, ही आपल्या चीन विषयीच्या धोरणामध्ये प्रतिबिंबित होणार का हा एक महत्वाचा प्रश्न आहे। आपण जर भारताचे चीन बरोबरचे यापूर्वीचे संबंध कसे होते हे आपल्याला थोडक्यात बघावं लागणार आहे। भारताचे चीन बरोबरचे यापूर्वीचे संबंधांचं वर्णन हे आपल्याला 3 प्रकारांमध्ये करता येईल। पहिला प्रकार हा संघर्षात्मक संबंधांचा आहे। म्हणजे भारताचे चीन बरोबर सीमावादावरनं संघर्ष झालेत। विशेष म्हणजे आपलं 1962चं जे युद्ध आहे चीन बरोबरचं, जे सीमावादावरनं झालेलं होतं, तो एक महत्वाचा भाग आहे। त्यानंतर आपण असं बघतो की दुसरं सहकार्यात्मक संबंध, जे भारत आणि चीनमध्ये जरी संघर्षाचा इतिहास असला, तणावाचा इतिहास असला, तरी दोन्ही देशांमध्ये काही सहकार्याच्या घटना पण घडलेल्या आहेत। विशेष म्हणजे 1988 साली सीमावाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी एक जॉईंट डायलॉग ग्रुपची स्थापना झाली होती। त्याचप्रमाणे सीमावादाच्या संदर्भामध्ये दोन्ही देशांमध्ये 4 महत्वपूर्ण करार हे आतापर्यंत झालेले आहेत। विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांमध्ये सीमावादाच्या संदर्भात कोणताही महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला नाहीये। किंबहुना भारत चीन सीमारेषेवरती गेल्या 30 वर्षांमध्ये एक गोळी देखील फायर झालेली नाहीये। त्यामुळे काही बाबतीमध्ये सहकार्य पण आहे। आणि तिसरा जो प्रकार आहे तो स्पर्धात्मक, कॉम्पिटिटिव्ह रिलेशन्स। आज भारत आणि चीनमध्ये अनेक बाबतीमध्ये स्पर्धा आहे। मग ती व्यापाराच्या बाबतीमध्ये असेल, संरक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये असेल, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असेल, टेलिकॉमच्या सेक्टरमध्ये असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये दोघांमध्ये स्पर्धा आहे। आता आपण असं पाहतो
की या पार्श्वभूमीवरती पुढचा प्रकार नेमका कोणता असेल कोरोना नंतरचा, त्यामध्ये आपल्याला काही महत्वाच्या बाबींवरती प्रकाश टाकावा लागेल. एक तर कोरोना प्रकरण संपल्यानंतर भारतामध्ये कमालीचा आर्थिक राष्ट्रवाद हा वाढीस लागणार आहे. खरं तर अशा स्वरूपाचा आर्थिक राष्ट्रवाद हा बहुसंख्य जगातल्या देशांमध्ये वाढीस लागणार आहे आणि त्याचं मागचं कारणही तसंच आहे. हा जो आर्थिक राष्ट्रवाद असेल हा प्रामुख्याने जागतिकीकरणाचा बळी घेणारा ठरेल. 1991 नंतर जी जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिमान बनली, या जागतिकीकरणाच्या प्रक्रिये अंतर्गत सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकीकरण व्हायला लागलं आणि त्यामुळे देश जे आहेत त्या आर्थिक बाबतीमध्ये, व्यापारी बाबतीमध्ये एक दुसऱ्यांवरती विसंबून राहायला लागले आणि मग जी व्यापार आहे किंवा गुड्स आहेत आणि गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सुविधा यांना कोणत्याही प्रकारच्या सीमारेषांचं बंधन राहिलेलं नाहीये. त्याचप्रमाणे ट्रेड ब्लॉक्स तयार झालेले आहेत. मग तो आसियान असेल, सार्क असेल, युरोपियन युनियन असेल, अपेक असेल, अशासारखे व्यापार संघ निर्माण झाले. त्यांचं महत्व प्रचंड वाढलेलं आहे. हा सगळा जागतिकीकरणाचा परिणाम होता, प्रामुख्याने आर्थिक जागतिकीकरणाचा परिणाम होता. परंतु जेव्हा कोरोनाचं प्रकरण संपेल त्यावेळेला आपल्याला असं दिसेल की प्रत्येक देश हा मोठ्या प्रमाणावरती आत्मकेंद्री बनताना दिसेल. त्या देशामध्ये आर्थिक राष्ट्रवाद वाढताना दिसेल आणि त्याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय व्यापारावरती येईल, त्याचा परिणाम हा जागतिकीकरणावरती येईल आणि त्यामुळे कोरोना नंतर जागतिकीकरणाच्या एकूणच प्रक्रियेला मोठ्या प्रमाणावरती खीळ लागण्याची शक्यता आहे. भारतामध्ये आर्थिक राष्ट्रवाद वाढीला लागेल आणि या आर्थिक राष्ट्रवादाच्या अंतर्गत भारत अधिकाधिक स्वावलंबी कसं बनता येईल, विशेष करून आपण ज्या ज्या गोष्टींमध्ये चीनवरती विसंबून आहोत ते आपलं परावलंबित्व कसं कमी करता येईल या दृष्टिकोनातून भारत प्रयत्न करेल. आजच्या घडीला भारत आणि चीन मधला जो व्यापार आहे हा साधारणतः 100 अब्ज डॉलरचा व्यापार आहे. या व्यापारांतर्गत साधारणतः 60 अब्ज डॉलरच्या चीनी वस्तू या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात. आज गणपतीच्या मूर्ती असतील, रंगपंचमीचे रंग असतील, दिवाळीचे आकाशकंदील असतील किंवा संक्रांतीचे पतंग असतील, या सगळ्या गोष्टी आज भारतीय बाजारपेठेमध्ये चीनकडनं आयात केल्या जातात. त्या वस्तू स्वस्त आहेत, त्यामुळे त्या भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती विकल्या जातात. त्यामुळे आपल्या स्थानिक उद्योगांवरती मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम हे झालेले आहेत. आज जेवढे मोबाईल्स भारतीय वापरतात त्यापैकी 40% मोबाईल्स हे चीनकडनं आयात केले जातात. आपली इलेक्ट्रॉनिक मार्केट जे आहे भारताचं देशांतर्गत मार्केट हे साधारणतः 15 अब्ज डॉलरचं आहे. परंतु हे मार्केट दक्षिण कोरिया, चीन सारख्या देशांनी व्यापलेलं आहे. फार्मास्युटिकल सेक्टर जर आपण घेतलं, औषध निर्मितीचं क्षेत्र घेतलं, तर आज आपल्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या या एपीआय साठी म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, त्याचप्रमाणे की स्टार्टिंग मटेरियल, या दोन गोष्टी ज्या औषध निर्मितीसाठी फार महत्वाच्या असतात, त्यासाठी 70% आपल्या कंपन्या या चीनवरती विसंबून आहेत. पेनिसिलिन सारखं ड्रग हे आपण चीनकडनं 100% आयात करतो आहे. आपल्याकडचे अँटीबायोटिक्स असतील किंवा व्हिटॅमिन असतील, या गोष्टींसाठी आपण फार मोठ्या प्रमाणावरती चीनवरती विसंबून आहोत. त्यामुळे भारत स्वावलंबी कसा बनेल या दृष्टिकोनातून पोस्ट कोविड किंवा पोस्ट पॅन्डेमिक सेक्टर किंवा इरामध्ये प्रयत्न हे जाणीवपूर्वक केले जातील. चीनवरचं आपलं परावलंबित्व कमी करणं आणि भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जी व्यापार तूट आहे, जी व्यापार तूट चीनच्या पक्षामध्ये आहे आणि ती 30 अब्ज डॉलर्सची व्यापार तूट आहे, ही कमी करण्यासाठी जनतेचा सरकारवरचा जो दबाव आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढताना आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे ह्या दोन देशांमधली एक विश्वास तूट जी आहे ती वाढताना दिसेल. चीनमध्ये पारदर्शकता नाहीये, जे पूर्ण कोरोनाच्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसले की चीन अनेक बाबतींमध्ये माहिती लपवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही पारदर्शकता नाहीये, त्याचं प्रतिबिंब भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये देखील पडताना आपल्याला दिसणार आहे. भारत अनेक चीनच्या प्रकल्पांना विरोध करतोय, जसं वन बेल्ट वन रोडचं प्रकरण असेल, तो जो विरोध आहे तो भारताचा निश्चितपणे कायम राहणार आहे. चीनच्या बाबतीमध्ये कोणतंही सकारात्मक मोठं धोरण हे भारत सध्याच्या काळामध्ये तरी करणार नाही. याचं कारण असं आहे की जनमानसाचा मोठा दबाव हा सरकारवरती असणार आहे. परंतु असं जरी असलं तरी भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये फार मोठी तूट निर्माण होईल किंवा दोन्ही देश परस्परांच्या विरोधामध्ये भूमिका घेतील किंवा आपले संबंध हे पूर्णपणे तोडतील अशी कोणतीही शक्यता ही नाहीये. भारत आणि चीन मधले बऱ्याच प्रमाणामध्ये संबंध जे आहेत तसे राहतील, परंतु भारत हा या संपूर्ण कोरोना प्रकरणामधनं सावध भूमिका येत्या काळामध्ये घेईल. हा भारतासाठी वेकअप कॉल असेल आणि भारत अधिकाधिक स्वावलंबी कशा पद्धतीने बनेल या दृष्टिकोनातून भारत प्रयत्न करेल. दुसरं असं आहे की
आज चीनमधनं अनेक देश आपापल्या ज्या कंपन्या आहेत त्या काढून घेत आहेत. विशेष करून आज दक्षिण कोरिया त्यांची सॅमसंग सारखी जी कंपनी आहे तिने ऑलरेडी चीनमधनं काढता पाय घेतलेला आहे. जापनीज कंपन्या आहेत चीनमधनं आपला पाय काढून घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. जवळपास 300 बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या चीनमधनं त्यांनी काढता पाय घेतलेला आहे. या कंपन्या आता एका नवीन जागेच्या शोधामध्ये आहेत आणि भारत त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. या संदर्भामध्ये केंद्र सरकारने या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी योजना बनवलेली आहे. अमेरिका आणि युरोप या फार मोठ्या प्रमाणावरती चीनवरती विसंबून आहेत. आज जागतिक जीडीपी मध्ये 20% जीडीपी हा चीनचा त्याच्यामधला वाटा आहे. त्यामुळे जगाची जी सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेनचा फार मोठा भाग हा चीन बनलेला आहे. परंतु कोरोनाने सगळ्या जगाला फार मोठा धडा दिलेला आहे. त्यामुळे या सप्लाय चेनवरती आता जग पुनर्विचार करेल. ही सप्लाय चेन जी आता विस्कळीत झालेली आहे पूर्णपणे, आता ते चीनला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतील आणि भारताकडे ती क्षमता आहे तो पर्याय त्या चीनला देण्याची. त्यामुळे ऑलरेडी युरोपियन कंपन्यांनी भारताकडे मग गार्मेंटचं क्षेत्र असेल, इलेक्ट्रॉनिक्सचे स्पेअर पार्टचं क्षेत्र असेल, या बाबतीमध्ये चौकशी ही सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की आपण डुईंग बिझनेस विथ इज या संपूर्ण आपल्या मोहिमेला आपण फार मोठ्या प्रमाणात चालना दिली पाहिजे. मेक इन इंडियाला आपण मोठ्या प्रमाणावरती चालना दिली पाहिजे आणि आपल्या उद्योग जगताला आपल्याला काही इन्सेंटिव्ह द्यावे लागतील. त्यांना सुलभ आणि योग्य किंवा कमी इंटरेस्ट रेट मधलं लोन आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागेल. साधन संपत्तीचा विकास करावा लागेल. जर या संधी आपण येत्या काळामध्ये जर व्यवस्थितपणे टॅप केल्या तर आपण चीनला एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. या दृष्टिकोनातून भारताला हा विचार करावा लागेल.